ते संबंध सुधारले आहेत. ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, असं तुम्ही बोलू शकता. आणि समजा आरोग्याचं काही असेल तुमची समस्या, तर आरोग्याच्या समस्याबद्दल असं म्हणत येईल की आम्ही डॉक्टरांनी सांगितलं, सगळ्या टेस्ट केल्या किंवा तपासण्या केल्या आणि त्या निष्कर्षामध्ये काहीच दिसलं नाही, त्यामुळे मी निरोगी आहे आता आणि हे स्पष्ट आहे की मला काहीच झाले नाही. ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे. असं मॅनिफेस्टेशन आपण ब्रह्मांडाकडून करू शकतो आणि ते होतं. तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा आत्मविश्वास पाहिजे, तुमचा विचार तीव्र पाहिजे म्हणजे शक्तिमान पाहिजे आणि तुमच्या भावना या प्रामाणिक हवेत ब्रह्मांडाशी, तर त्या गोष्टी तुम्ही होऊ शकता आणि करू शकता. तुम्हाला समजा पर्यटनाला जायचं आहे, भारतामध्ये फिरायचं आहे किंवा युरोपला सहलीला जायचं आहे, आउट कंट्रीला, तर तरी तुम्ही ते ब्रह्मांडाकडे मागू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. त्यासाठी जेवढे पैसे मला हवे होते तेवढे पैसे मला मिळाले आहेत आणि त्याबद्दल ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, ब्रह्मांड मी तुझा धन्यवाद देतो, असं तुम्ही बोलू शकता. तर समजा एखादा शॉपकीपर असेल किंवा दुकानदार असेल किंवा बिझनेसमॅन असेल, उद्योजक असेल, तर तो काय म्हणेल की माझ्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, त्याबद्दल ब्रह्मांड मी तुझा आभारी आहे, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड. आणि अशा कल्पनेने मी ब्रह्मांडाला प्रभावित करा आणि मोठा ग्राहक मिळाल्यामुळे तुम्ही ब्रह्मांडाचे आभार मानू शकता. कसं आहे की अनेक गोष्टी आपल्याला हव्या असतात, परंतु सगळ्याच काही गोष्टी ब्रह्मांडाकडे मागता येत नाही. म्हणून तुम्ही काय करा, एका महिन्यामध्ये 10 गोष्टींची एक यादी बनवा. त्या 10 गोष्टींपैकी जी गोष्ट पूर्ण झालेली आहे, 1, 2 किंवा 3, 4, ते वगळून नंतर पुढच्या महिन्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये ऍड करून ती 10 गोष्टींची यादी तुम्ही ब्रह्मांडाकडे मागा. असं तुम्ही दर महिन्याला करू शकता. तुम्ही मागायला हवी, ब्रह्मांडाला सांगायचं नाही. तुम्ही मागणी कराल तर ब्रह्मांड तुम्हाला देईल. हा ब्रह्मांडाचा नियम आहे की तुम्ही मागणी करा. ब्रह्मांडाला कसं कळणार ना की तुम्हाला काय हवं, कसं आहे. किंवा जर समजा तुम्हाला मागायचं नसेल तर तुम्ही लिहू शकता. ग्रॅटिट्यूड हे लिहितात आणि अफर्मेशन पुष्टी करणं हे बोलतात. ग्रॅटिट्यूडची वही आपल्याला करता येतं. 10 ग्रॅटिट्यूड जर तुम्ही बोललात, आभारी आहे, आभारी आहे, आभारी. पुष्टीकरण म्हणजे काय, तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याला पुष्टीकरण म्हणतात. ब्रह्मांड मला नोकरी हवी, ब्रह्मांड मला 10 लाख रुपये हवे, त्याला पुष्टीकरण म्हणतात. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता मानधन म्हणजे तुमची पुष्टीकरण किंवा अफर्मेशन पूर्ण झाल्या त्याबद्दल तुम्ही ब्रह्मांडाला कृतज्ञता व्यक्त करता, धन्यवाद, आभारी आहे. हे काय आहे, कृतज्ञता व्यक्त करणं आहे, ग्रॅटिट्यूड आहे. म्हणजे काय आहे की आता ब्रह्मांडाचा एक क्रमांक आहे, लकी नंबर बोलतो ना ब्रह्मांडाचा. ब्रह्मांडाचा लकी नंबर आहे 3. ज्यांच्या जन्मतारखेनुसार ज्यांचा लक्ष्मी अंक 3 येतो ते सुद्धा लकी आहे. म्हणजे बघा, एखादं बाळ तुम्हाला हवं असेल तर 3 बाबी आवश्यक आहेत. म्हणजे पती पत्नी आणि तिसरं जे आहे ते जन्माला येणारे बाळ, असं आहे. म्हणजे निर्मिती जी आहे, निर्मितीची प्रक्रिया 3 या संख्येने होऊ शकतो. म्हणून 3 या संख्येचा जो नियम आहे तो तुमच्या इच्छापूर्तीला लागू होतो. म्हणजे काय, तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या 3 पायऱ्यामध्ये पूर्ण होतात. लक्षात आलं का तुम्हाला की काय माहिती का, तुम्ही सलग 3 वेळा ब्रह्मांडाचा आभार मानता. ब्रह्मांड आभारी आहे, ब्रह्मांड आभारी आहे, ब्रह्मांड आभारी आहे असं म्हणता, तेव्हा त्या स्टेप तुम्ही फॉलो करता, है ना. म्हणजे काय करता, तुम्ही जेव्हा पहिली इच्छा बोलता तेव्हा ती ब्रह्मांडाकडे पोचते. दुसरी पायरी कसं आहे, तुमची जी तुम्ही बोलता इच्छा त्यामध्ये तुमची कृतज्ञता व्यक्त करता, है ना. आणि ती कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे काय होतं की तुमची जी अफर्मेशन आहे ती तुमच्या प्रामाणिक विचारामुळे, भावनेमुळे पूर्णपणे भिजून जाते आणि तुमच्या मनातली कल्पनाशक्ती निर्माण होते, जागृत होते आणि तुमची जी इच्छा आहे तुम्ही अधिक तीव्रतेने करू शकता. आता एखादी इच्छा आपली पूर्ण झाली, मग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात किंवा 8 दिवसांनी
त्या जागी नवीन इच्छा आपण लिहून काढायची आहे, सकारात्मक, आणि बोलायची आहे. अजून एकदा सांगतो तुम्हाला, अफर्मेशन पुष्टीकरण हे बोलायचं आहे. जरी आपण लिहिलं तरी ते बोलायचं आहे. आणि ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता हे लिहून काढायचं, हे लक्षात ठेव. हे तुमचं क्लिअर झालं की तुम्ही तुमच्या गोष्टी पूर्ण करू शकता. कसं आहे की तुम्ही 10 गोष्टी लिहिलेल्या यादीतल्या वाचल्या, है ना? मग त्या यादीमध्ये लिहिलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रत्येक इच्छेला तुम्ही आभारी आहे, आभारी आहे, आभारी असं वेगळं बोलायचं. सर्व 10 इच्छा बोलून शेवटी आभारी आहे, आभारी आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक इच्छा बोला आणि आभारी आहे, आभारी आहे ब्रह्मांड मला हे दिल्याबद्दल, आभारी आहे ब्रह्मांड मला घर दिल्याबद्दल, आभारी आहे ब्रह्मांड मला नोकरी दिल्याबद्दल, आभारी आहे ब्रह्मांड मला कार मिळाल्याबद्दल, आभारी आहे, असं बोलत राहायचं. आणि तुम्ही दिवसातून 2 वेळा करू शकता, 3 वेळा करू शकता. 3, 6, 9 हा एक नियम आहे. म्हणजे कसं, सकाळी तुम्ही 3 वेळा ते बोला. एक इच्छा 3 वेळा बोलायची, तीच इच्छा दुपारी 6 वेळा बोलायची, आणि तीच इच्छा रात्री 9 वेळा बोलायची. किंवा तुम्ही असं पण करू शकता, पहाटे 3 वाजता उठा, 10 इच्छा एका पाठोपाठ वेगवेगळ्या बोला, आभारी आहे बोला 3 वेळा, नंतर सकाळी 6 वाजता तसंच करा, आणि रात्री 9 वाजता तसंच करा. असा क्रम तुम्ही लावलात आणि 21 दिवस केलात तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकतो. ज्या ठिकाणी हा काळा डाग दिसतोय ना, त्या ठिकाणी मला गाठ होती. आता गाठ गेलेली आहे. ही 3-4 महिने झाले मला ही गाठ होती. ब्रह्मांडाकडे अफर्मेशन करून किंवा पुष्टीकरण करून गाठ गेलेली आहे. ब्रह्मांड ऐकतं, फक्त तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे, मी आभारी आहे, मी आभारी आहे, मी आभारी आहे. 3 वेळाच तुम्हाला म्हणायचं की ब्रह्मांडाला आभारी आहे, आणि ब्रह्मांडावरती विश्वास ठेवायचा आहे. दिसते गाठ तुम्हाला? फक्त तिथं काळा डाग दिसतोय. मोठी गाठ होती, खूप मोठी होती. धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड. मी तुझा आभारी आहे, मी तुझा आभारी आहे.